पाकिस्तान हद्दीमध्ये प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटकेत असणाऱ्या डहाणू तालुक्यातील 45 वर्षीय विनोद लक्ष्मण कोल याचा 17 मार्च रोजी तुरुंगवासात असताना पाकिस्तानमध्ये मृत्यू झाला। त्याचा मृतदेह सव्वा महिन्यानंतर 29 एप्रिल रोजी भारतात पाठवण्यात येणार आहे। त्यामुळे पाकिस्तानात कैदेत असणाऱ्या भारतीय खलाशांच्या यातना मृत्यूनंतर देखील सुरू असल्याचे दिसून आले आहे। गुजरात राज्यातील बोटीवर ऑगस्ट 2022 मध्ये काम करण्यासाठी गेलेल्या विनोद लक्ष्मण कोल यांना सुमारे 1.5 वर्षापूर्वी इतर खलाशांसह पाकिस्तान तटरक्षक दलाने ताब्यात घेऊन त्याची तुरुंगात रवानगी केली होती। 8 मार्च रोजी हा खलाशी स्थानगृहात असताना त्याला अर्धांग वायूचा झटका आल्याने तो तिकडेच कोसळून पडला। त्याला पाकिस्तान येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर 17 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्यासोबत असणाऱ्या सहकारी खलाशांना सांगण्यात आले। पाकिस्तान तुरुंगात असणाऱ्या खलाशांनी विनोद कोलच्या आजारपणाची तसेच नंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती चिठ्ठीद्वारे तुरुंगातील माहितीगारांमार्फत त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली। या मृत्यूबाबतची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींना त्याच्या नातेवाईकांनी दिली होती। भारत सरकारने या मच्छीमार करणाऱ्या सामान्य निरपराध व्यक्तींचा मृतदेह त्वरित भारतात आणण्याकरिता पाकिस्तान समोर कुठलाही दबाव आणला नाही किंवा 56 इंचाची छातीची मर्दांगी देखील दाखवली नाही। विशेष म्हणजे सामान्य कैदी असणाऱ्या या खलाशाचे राष्ट्रीय तत्व निश्चित झाल्यानंतर देखील मृतदेहाच्या हस्तांतरासाठी महिनाभरापेक्षा अधिक काळ लागल्याने मृतदेहाची कुजण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची शक्यता आहे। शिवाय अमृतसर येथे हा मृतदेह भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याला थेट मुंबई अथवा सुरत येथे न आणता प्रथम हा मृतदेह वेरावळ येथे नेऊन नंतर अंत्यविधीसाठी डहाणू तालुक्यातील अस्वली खुनवडे ग्रुप ग्रामपंचायत मधील गोरातपाडा येथील त्यांच्या घरी आणण्यात येणार आहे। भारतातील एक खलाशी पाकिस्तान तुरुंगात मृत पावल्याची माहिती केंद्र सरकारकडे उपलब्ध झाली होती, मात्र त्याचे नाव विनोद लक्ष्मण इतकेच प्राप्त झाल्याने तो गुजरात राज्यातील नवसारी भागातला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता। महाराष्ट्रातील पाक कैदेत असणाऱ्या सुमारे 30 खलाशांची यादी पडताळणी असता मृत खलाशी हा डहाणू तालुक्यातला असल्याचे स्पष्ट झाले। तर पाकिस्तानात तुरुंगवास भोगताना मृत पावलेल्या विनोदला पत्नीसह अविवाहित असणारी 2 मुलं 2 मुली तसेच एक विवाहित मुलगी असा परिवार आहे। तर विनोदच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून बोट मालक तसेच राज्य आणि केंद्र सरकारने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। तर निरपराध खलाशांना भारत सरकार पाकिस्तानच्या अटकेतून सोडवण्यात अपयशी ठरतात तसेच मृत्यू झालेल्यांना त्वरित भारतात आणण्यात असमर्थ ठरतात। हे भारत सरकारचे पर्यायी मोदी सरकारचे फार मोठे अपयश आहे असा देखील प्रश्न पालघर जिल्ह्यातील नागरिक करीत आहेत।